ठिकाणी एका बाजूला पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवलंय, कारण राजकोट किल्ल्यावर सध्या महाविकास आघाडीचे नेते आहेत। आदित्य ठाकरे यांची पीसी त्या ठिकाणी सुरू आहे। राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला या संदर्भात महाविकास आघाडीने संताप व्यक्त केलेला आहे। त्यानंतर राणे आणि निलेश राणे काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेत। मात्र महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर असल्यामुळे राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी राणे यांना थांबवण्यात आलंय। बोलण्यासारखे शब्दच नाही आहेत, कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये, ह्या पुतळ्यांमध्ये भाजपवाले चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात, हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे। आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं नाही केलं तर आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन दे, ताकद दाखवणार। एकीकडे संतापाची लाट आहे, एका ठिकाणी स्मारक कोसळतंय, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीच्या याच ठिकाणी का काढले जाते, कारण लक्ष दुसरीकडे विचलित करण्यात जात आहे। आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये असंच हे केलं। मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून गप्प होते। आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत। नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बहिणीची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती, का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत। परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचे नाहीत। 15 मिनिटात जर खाली नाही गेलेत तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू। 15 मिनिटाचा वेळ आता तुम्ही घेऊन घ्या। 15 मिनिटाचा त्यांचा गैरसमज आहे। त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आणल्यात, त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीयेत। मी एसपीना सांगितलेलं आहे 5 मिनिटाच्या आत जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल। आम्ही चोर वाटेने जाणार नाही, आम्ही मुख्य रस्त्यानेच जाणार, चोर वाटेने जाणार नाही। आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसपी यांच्यावरच आहे। त्यांनी आणि जे आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघतात त्यांनी खरं अशा जागी आपल्याला असं अडवणं हे चुकीचं आहे। हे त्यांचं हिंदुत्व आहे। महाराजांच्या किल्ल्यामध्ये असं काहीतरी करणं त्यांचं बोगस हिंदुत्व आहे। पण श्रावण आहे ना, महाराष्ट्रातल्या जनतेला हे अशा पद्धतीचं आवड बिलकुल नाही आणि आम्हाला पण आवडलेलं नाही, म्हणून मी सगळ्यांनी ते रोखून धरले। पोलिसांना बोलणार का कोणातरी Rajkot Fort, Aditya ठाकरे, exit has been blocked by Narayan Rane supporters. How do you look at this aspect as well? Tense situation. It's very childish, such a senior person, but this is BJP's DNA. This is BJP's mentality. Childish and absolutely very stupid, and that is why this is happening. But extremely tense situation. You can see aggression being done from the other end as well.